नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावरून हे अधिवेशन अर्थातच गाजण्याची शक्यता वर्तवली जात असताना आता मात्र राज्य दिवाळखोरीकडे नाही असं मुख्यमंत्री म्हणतात। विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं उत्तर आहे, सरकारकडून आर्थिक निकषांचं पालन सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच केलंय। राज्याच्या आर्थिक स्थितीवर देखील राज्य दिवाळखोर झालं। आता मला माहिती आहे की त्यांना राज्य दिवाळखोर दाखवायची घाई झालेली आहे, पण मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की राज्याची आर्थिक स्थिती ही जरी ओढताणीची असली तरी राज्य कुठेही दिवाळखोरीकडे चाललेलं नाही। किंबहुना देशाच्या मोठ्या राज्यांमध्ये आजही सर्वात निकषांमध्ये चालणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे। याचा अर्थ असा माझा दावा नाही की आमच्याकडे खूप पैसे आहेत, पण एवढं सांगू इच्छितो की ज्या योजना हाती घेतलेल्या आहेत त्या योजना पूर्ण करण्याकरता पैसे आमच्याकडे आहेत, ते आम्ही देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।